नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं एमएसटी सीईटी पीवायक्यू सिरीजच्या आजच्या नवीन सेशनमध्ये. आज आपण या ठिकाणी ट्रिग्नोमेट्री या चॅप्टरमधील जो की 11th स्टँडर्डचा चॅप्टर आहे त्याच्यामधील अलाइड अँगल्स ऑफ अ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन या ठिकाणी आपण बघणार आहोत. 2019 या वर्षी विचारलेला प्रश्न आहे. आपल्याला थीटाचं व्हॅल्यू दिलेलं आहे आणि विचारलं टॅन ऑफ थीटा मायनस कॉट ऑफ थीटा. या ठिकाणी लक्षात घ्या, टॅन थीटा मायनस कॉट थीटा आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे आणि थीटा किती दिला तर तो दिला या ठिकाणी 17π/3. म्हणजेच मी या ठिकाणी म्हणणार टॅन थीटाच्या जागी 17π/3 मायनस कॉट 17π/3. आता बघा, ज्या वेळेस अँगल हा 360 पेक्षा मोठा असतो तर त्या ठिकाणी तुम्हाला सरळ सरळ सांगितलेलं आहे याला कन्वर्ट करून घ्यायचं 360 मध्ये. मग 360 मध्ये कसं, तर या ठिकाणी आता पाय दिलाय म्हणून 2π मध्ये, तर आपण याला करणार 2π, 4π, 6π, 8π याच्यामध्ये. ठीक आहे, म्हणजेच पिरियॉडिक व्हॅल्यूज मध्ये. आता लक्षात घ्या, टॅन आणि कॉट साठी काय, तर टॅन आणि कॉट साठी पिरियॉडिक व्हॅल्यू पाय असते. म्हणजे सरळ सरळ पाय, 2π, 3π, 4π, 5π, 6π, 7π, 8π, 9π ही कोणती जरी व्हॅल्यू याच्यामधून तुम्ही प्लस करा किंवा मायनस करा, काही फरक पडत नाही. म्हणजेच हा आपला टॅन ॲज इट इज मायनस कॉट ॲज इट इज. या अँगल मधून जर तुम्ही पाय, 2π, 3π कोणताही प्लस करा मायनस करा, काही फरक पडत नाही. मग मी काय करतो, या 17π/3 17π/3 हा पाय 1 सेकंड साठी विसरून जा. 17/3 म्हणजे हे किती असणार आहे लक्षात घ्या. या ठिकाणी हे असेल आपलं 5π प्लस समथिंग काहीतरी असेल. ठीक आहे, म्हणजेच हा 17 जो आहे मला सांगायचा आहे, या 17ला मी असं लिहू शकतो का 15 + 2. ठीक आहे, ह्या 3 ने जर भागणार तर हे मला काय मिळेल, तर हे मिळेल बघा मला 5 + 2π/3. ठीक आहे ना, म्हणजे मला सांगायचं 15 + 2 त्याला भागिले 3 आहे. ह्या 3 नी 15ला पण भागा, 2ला पण भागा, म्हणजेच 5π + 2π/3 मिळालं मला या ठिकाणी. 5π + 2π/3. कॉट साठी पण 5π + 2π/3. ठीक आहे, झालं. आता मी तुम्हाला काय म्हटलं, की ह्या सगळ्या पिरियडिक व्हॅल्यूज आहेत कुणासाठी, टॅन आणि कॉट साठी. म्हणजे त्या अँगल मध्ये तुम्ही काही ऍड करा, पाय, 2π, 3π किंवा मायनस करा, काही फरक पडत नाही. या ठिकाणी काही फरक पडत नाही सांगायचा अर्थ हा 5π जर तुम्ही याच्यातून उडवला जरी तरी आपल्याला या ठिकाणी मिळेल टॅन 2π/3 मायनस कॉट पाय. 5π जर कॅन्सल झाला तर हा आपल्याला 2π/3. दॅट्स इट. आता टॅन 2π/3 म्हणजे किती, टॅन 120, टॅन 120. जर तुम्हाला टॅन 120 ची किंमत माहित असेल तर डायरेक्ट या ठिकाणी सबस्टिट्यूट करा. जर किंमत माहित नसेल तर ती कशी काढायची ते पण लक्षात घ्या. आता बघा, आपण सुरुवातीला कन्वर्जन करायचं फक्त 360. ठीक आहे, टॅन कॉट साठी फक्त 180 म्हणजे पायच्या प्रपोर्शन मध्ये, पायच्या रेशो मध्ये या ठिकाणी करायचं आपण. पण जर त्याच्यापेक्षा कमी आलं, म्हणजेच काय की समजा 360 पेक्षा कमी आलं तर मग करायचं काय. आता बघा, 360 पेक्षा कमी आलं, हे 2π/3 म्हणजे हे आहे 120. मग ह्या सगळ्यांना कन्वर्ट करायचं 90, 180, 270, 360 मध्ये. ठीक आहे, मग बघायचं हा जो काही 120 आहे, हा जो काही 120 आहे तो कुठे आहे, तो 90 पेक्षा मोठा, 180 पेक्षा छोटा, म्हणजेच सेकंड क्वाड्रंट मध्ये आहे. मग ह्या 120 ला मी कसं लिहिणार, एकतर 180च्या फॉर्म मध्ये किंवा 90च्या फॉर्म मध्ये. 180 मध्ये लिहिलं तर -60 करावं लागेल, 90 मध्ये लिहिलं तर +30 करावं लागेल. 120 ला 120 लिहिणार मी, 180 - 60 किंवा 90 + 30. मग तुम्हाला जे सोपं वाटेल ते करा, काही फरक पडत नाही. ओके, चला आपण या ठिकाणी जर समजा 180च्या फॉर्म मध्ये म्हणजेच पाय मायनस π/3 असं लिहिलं तरी चालेल किंवा π/2 प्लस π/6 असं लिहिलं तरी चालेल, काही फरक पडत नाही. समजा मी जर याला 180च्या फॉर्म मध्ये लिहिलं, म्हणजे मी जर याला म्हटलं टॅन पाय मायनस π/3, पाय मायनस π/3 मायनस कॉट याला पण तसं पाय मायनस π/3. तर लक्षात घ्या, या ठिकाणी पाय आहे म्हणजे रेशो चेंज होणार नाही. मग हे मला मिळणार टॅन π/3. ओके, आता प्रश्न फक्त इतका की पाय मायनस π/3, मग चिन्ह कोणतं द्यायचं, प्लस द्यायचं की मायनस द्यायचं. काय सांगितलं तुम्हाला, 120 कुठे आहे म्हणलं, सेकंड क्वाड्रंट मध्ये. सेकंड क्वाड्रंट मध्ये टॅन आहे निगेटिव्ह, दॅट्स इट. हा मायनस ॲज इट इज. कॉट पाय मायनस π/3 हा कॉट π/3 असेल. या ठिकाणी करायचं काय फक्त, की बघायचं आपला जो काही कॉट आहे पाय
मायनस π/3 तर कोणता क्वाड्रंट मिळाला? सेकंड मध्ये क्वांट कसा आहे? निगेटिव्ह. दॅट्स इट. म्हणजे हे या ठिकाणी मिळेल मला मायनस. ओके, चला आता आपल्याला tan π/3 cot π/3 ह्या किमती पाठ आहेत त्या तुम्ही या ठिकाणी डायरेक्ट पुट करू शकता. बघा काय किमती मिळतील या ठिकाणी. हा आपला मायनस ॲज इट इज. tan π/3 ची किंमत आहे √3 मायनस मायनस हा झाला प्लस cot π/3 cot 60 चं व्हॅल्यू आहे या ठिकाणी 1/√3. दॅट्स इट. करा -√3 प्लस 1/√3 बेस करा सेम √3 क्रॉस मल्टिप्लाय √3 × √3 3 मायनस आणि हा +1 ॲज इट इज. म्हणजे या ठिकाणी आपल्याला मिळालं -2/√3 -2/√3. देअरफॉर ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट आन्सर. 2019 या वर्षी विचारलेला प्रश्न आहे बघा. जसं मागच्या गणितात घेतलं आता आपण या ठिकाणी डायरेक्ट घ्यायला चालू करूयात. बघा या ठिकाणी काय करायचं आहे. tan 7π/6 प्लस tan 9π/4 प्लस tan 10π/3. ठीक आहे. बघा या ठिकाणी जर लक्षात घेसाल तर हा आहे आपला tan. आता हा जो 7π/6 आहे मी त्याला काय करतो वरती लिहितो 6π + π / 6. 6 ने याला पण डिवाइड म्हणजेच 6π ला जर 6 ने डिवाइड केलं तर मला मिळालं π प्लस समोर आहे आपला π/6 ॲज इट इज. म्हणजे या ठिकाणी π/6. दॅट्स इट. क्लिअर सगळ्यांना? ओके. जर समजलं नसेल तर परत एकदा ही स्टेप बघून घ्या. ओके, चला समोर प्लस या ठिकाणी tan. आता बघा 9π/4 आहे. 9π/4 आहे म्हणजेच मी याला असं लिहू का 8π + π. ज्याला 4 ने डिवाइड होईल त्या फॉर्म मध्ये लिहायचं आहे. आता हा 4 दोघांना पण डिवाइड आहे. याला जर डिवाइड केला तर हा झाला 2π प्लस समोरचा π/4 ॲज इट इज. दॅट्स इट. प्लस या ठिकाणी काय आहे बघा tan 10π/3 tan 10π/3 10π/3 म्हणजेच काय त्याला लिहू 9π + π. 3 याला पण डिवाइड म्हणजेच मला या ठिकाणी मिळालं tan 3 जर कटला तर 3π + π/3. दॅट्स इट. हे तर लक्षात. चला आता काय करा या ठिकाणी tan π आहे. ठीक आहे. डायरेक्ट उडवा. जसं तुम्हाला सांगितलं पिरियडिक व्हॅल्यू आहेत त्याच्यामुळे तो π कॅन्सल झाला π/6 मिळाला. प्लस 2π या ठिकाणी कॅन्सल झाला tan π/4 मिळाला. प्लस 3π या ठिकाणी पिरियडिक व्हॅल्यू आहे कट झाला tan π/3 मिळाला. आता लक्षात घ्या π/6 π/4 π/3 सगळे फर्स्ट क्वाड्रंटचे आहेत. या व्हॅल्यू तुम्हाला पाठ असल्या पाहिजेत. tan π/6 मध्ये tan 30 किती आहे 1/√3 प्लस tan π/4 तो आहे 1 प्लस tan π/3 म्हणजे 60 तो आहे √3. सगळे ऑप्शन्स देत असताना या ठिकाणी 1 2 1 2 अशा पद्धतीने दिलेले आहेत. ठीक आहे. मग हा 1 मी साईडलाच ठेवतो. ऍडिशन कोणाची करायची आहे 1/√3 प्लस √3 ची. ओके, म्हणजेच या ठिकाणी मला मिळेल बघा हा 1 ॲज इट इज प्लस 1/√3 प्लस √3 बेस करा सेम √3 क्रॉस मल्टिप्लाय करा 1 प्लस √3 × √3 दॅट इज 3. तर मला मिळालं 1 + 3 4 डिवाइड बाय √3 1 + 4/√3. देअरफॉर ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट आन्सर. 2020 या वर्षी विचारलेला प्रश्न आहे. tan थिटाची किंमत दिली. थिटा लाईज इन द थर्ड क्वाड्रंट म्हणजे tan त्या ठिकाणी काय असला पाहिजे पॉझिटिव्ह असला पाहिजे. विचारला व्हॅल्यू मला सेक थिटाचं. सेक थिटा थर्ड मध्ये कसा निगेटिव्ह असेल. ठीक आहे. आता या ठिकाणी किंमत कोणाची दिली टॅनची विचारली कोणाची सेकची. तर सरळ काय फॉर्म्युला आहे या ठिकाणी 1 + tan² थिटा = sec² थिटा. दॅट्स इट. 1 + tan² थिटाची किंमत किती आहे या ठिकाणी टॅनची किंमत आहे 2 त्याचा करा स्क्वेअर = sec² थिटा. म्हणजेच मला या ठिकाणी मिळालं बघा sec² थिटा = 1 + 2 चा स्क्वेअर 4 आणि 1 + 4 5. sec² थिटा = मिळालं मला 5. देअरफॉर sec थिटा = दोन्ही साईडला जर रूट करसाल तर 5 चा रूट निघत नाही म्हणून 5 ची किंमत असेल √5. ओके, sec थिटाची किंमत किती मिळाली √5. पण कोणतं एकतर हे पॉझिटिव्ह असू शकतं किंवा निगेटिव्ह असू शकतं. ज्यावेळेस आपण रूट काढतो तर ते रूट कसं असतं एकतर पॉझिटिव्ह असतं किंवा निगेटिव्ह असतं. मग मी या ठिकाणी काय घेऊ रूट पॉझिटिव्ह घेऊ की निगेटिव्ह घेऊ. तर थिटा लाईज इन कुठं थर्ड क्वाड्रंट मध्ये सांगितलंय. थिटा लाईज इन थर्ड क्वाड्रंट. देअरफॉर सेक थिटा थर्ड क्वाड्रंट मध्ये कसा आहे मायनस आहे. म्हणजे आन्सर काय आलं मला तर -√5 आहे का ऑप्शन मध्ये चेक करा. -√5. देअरफॉर ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट आन्सर. 2020 या वर्षी विचारलेला प्रश्न आहे. सेकची किंमत दिली वेअर थिटा लाईज इन फोर्थ क्वाड्रंट देन tan × कोसेक × साइन × कॉस या किमती काढायच्या आहे. ठीक आहे. चला बघा या ठिकाणी काय काढायचं आहे tan ×
कोसेक इंटू साइन इंटू कॉस. बघा लक्षात घ्या, एवढ्या सगळ्या किमती, सेकची किंमत दिली, सेकवरून टॅन काढा, कोसेक काढा, साइन काढा, कॉस काढा, एवढ्या सगळ्या किमती काढत बसायची गरज नाही आणि काढायच्या पण नाही. या ठिकाणी मल्टिप्लिकेशन दिलं, याला सिंपल वे मध्ये कन्वर्ट करून घ्या, याला सिम्प्लिफाय करा. याला सिम्प्लिफाय करा म्हणजे सगळ्यांना कन्वर्ट करा साइन आणि कॉस मध्ये. तर बघा, टॅनला मी लिहू शकतो साइन थिटा बाय कॉस थिटा इंटू कोसेकला लिहू शकतो 1 बाय साइन थिटा इंटू साइनला लिहू शकतो साइन थिटा इंटू कॉसला कॉस थिटा ॲज इट इज. ठीक आहे. आता जर या ठिकाणी लक्षात घेसाल तर बघा, कॉस थिटा कॅन्सल, साइन थिटा कॅन्सल, म्हणजेच मला या ठिकाणी उत्तर मिळालं साइन थिटा. बस दॅट्स इट. आता सेकची किंमत माहित आहे, सेक वरून मला काढायचं आहे साइन. ओके. या ठिकाणी सेकची किंमत किती आहे? सेकची किंमत आहे 13/12. ठीक आहे. बघा, जसं तुम्हाला मी मागच्या सेशन मध्ये सांगितलं की सेकची किंमत आहे त्याच्यावरून तुम्ही कुणाचीही किंमत काढू शकता. सेकचा फॉर्म्युला काय आहे? सेक थिटा इज इक्वल टू हायपोटेनियस अपॉन ऍडजसंट साइड. ज्या ट्रायंगलचं हायपोटेनियस 13 आहे, एक साइड 12 आहे, त्याचं अपोजिट साइड किती असणार? तर तुम्हाला त्या ठिकाणी मी पायथागोरियन ट्रिपलेट्स पाठ करायला सांगितले होते. 12 आहे, 13 आहे, तर रिमेनिंग साइड 5 असणार आणि जी की 5 अपोजिट साइड. मग मला काढायचं काय आहे? साइन थिटा काढायचे. मग साइनचा काय फॉर्म्युला आहे? अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस म्हणजेच 13. दॅट्स इट. तर या ठिकाणी मला साइन थिटा बरोबर किती मिळालं? साइन थिटा बरोबर मिळेल या ठिकाणी 5/13. 5/13. ओके. चला, या ठिकाणी बघा काय म्हटलंय की थिटा लाईज इन फोर्थ क्वाड्रंट. मग थिटा जर फोर्थ क्वाड्रंट मध्ये आहे तर साइन फोर्थ मध्ये कसा आहे? साइन फोर्थ मध्ये निगेटिव्ह आहे, म्हणजे माझं आन्सर आलं -5/13. -5/13 ऑप्शन मध्ये जर चेक कराल तर ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट आन्सर. 2020 या वर्षी विचारलेला प्रश्न आहे बघा. या ठिकाणी विचारलं कॉस 3π/4 प्लस एक्स मायनस साइन π/4 मायनस एक्स याची किंमत काढायची आहे आणि सगळे ऑप्शन आपल्याला साइन कॉसच्या फॉर्म मध्ये दिलेले आहेत. बघा, या ठिकाणी जर वाटलं तर डायरेक्ट किमती पुट करून करा. किमती पुट करून करा म्हणजेच काय की कॉस ए प्लस बी तो फॉर्म्युला वापरा, कॉस साइन ए मायनस बी तो फॉर्म्युला वापरा, किंवा जर अलाइड अँगलने करायचं असेल तर बघा तसं कसं करायचं. या ठिकाणी काय दिलंय? कॉस 3π/4 प्लस. ओके. म्हणजेच हा काय आहे? 135 प्लस. मग मी काय सांगितलं तुम्हाला, याला जे काय आहे तर कन्वर्ट कशात करा? 90, 180, 270 आणि 360 मध्ये कन्वर्ट करा. ठीक आहे. मग मी काय करतो तर याला जर समजा कुणाला 3π/4 ला, ह्या 3π/4 ला 135 ला जर मी लिहिलं 90 प्लस 45, 90 प्लस 45 तर 135 बनेल. ठीक आहे. म्हणजेच मी काय म्हणतो, ह्या कॉसला म्हणतो कॉस ऑफ 3π/4 ला, 3π/4 ला या ठिकाणी मी काय म्हणतो 90 प्लस 45. येतं लक्षात? दॅट्स इट. चला, समोरचा ॲज इट इज. समोर कोण आहे या ठिकाणी? मायनस साइन π/4 मायनस एक्स ॲज इट इज. ओके. चला, या ठिकाणी बघा कॉस π/2 आहे, कॉस π/2. मग π/2 मुळे रेशो चेंज होईल आणि रेशो काय बनेल तर कॉसचा रेशो बनेल या ठिकाणी साइन. ठीक आहे. आता रेशो चेंज होईल वगैरे हे कसं? तर या ठिकाणी मी तुम्हाला जे ट्रिग्नोमेट्रीच्या कन्सेप्टचं लेक्चर जे अपलोड केलेलं आहे त्या ठिकाणी तुम्ही बघून घ्या की हे रेशो कसे चेंज होतात. ठीक आहे. या ठिकाणी तुम्हाला फक्त इतकी गोष्ट सांगतो मी की जर π/2 प्लस कोणता पण अँगल असेल, π/2 प्लस कोणता पण अँगल असेल तर प्रत्येकाचा रेशो चेंज करायचा, मग कॉसचा रेशो चेंज होऊन साइन बनतो. ठीक आहे. साइन बनतो, रेशो चेंज झाला की पुढचा अँगल मात्र ॲज इट इज ठेवायचा. मग पुढचा अँगल काय आहे या ठिकाणी? π/4 प्लस एक्स ॲज इट इज. दॅट्स इट. ओके. चला, हे झालं. समोर काय करायचं आता बघायचं. π/2 प्लस झालं म्हणजे सेकंड क्वाड्रंट आला. सेकंड मध्ये कॉस कसा आहे? कॉस निगेटिव्ह आहे, म्हणजे या ठिकाणी आपण घेतलं मायनस. दॅट्स इट. क्लिअर सगळ्यांना? समोर हा आपला मायनस साइन π/4 ॲज इट इज. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा हा मायनस ॲज इट इज. आता वापरा साइन ए प्लस बी चा फॉर्म्युला. मग साइन ए प्लस बी चा फॉर्म्युला जर या ठिकाणी वापरसाल तर काय येईल सांगा मला? साइन π/4 इंटू कॉस एक्स प्लस, प्लस आहे म्हणून प्लस, नंतर कॉस π/4 इंटू साइन एक्स. दॅट्स इट. हा मायनस मी ऑलरेडी कॉमन घेतला म्हणून हा प्लस. ठीक आहे. समोर साइन ए मायनस बी, तर या ठिकाणी सांगा साइन π/4 इंटू कॉस एक्स मायनस
कॉस पाय बाय 4 इंटू साइन एक्स. दॅट्स इट. येतं लक्षात. आता बघा या ठिकाणी ऍडिशन सबट्रॅक्शन करायचं आपल्याला. कॉस पाय बाय 4 साइन एक्स, कॉस पाय बाय 4 साइन एक्स, दोघे काय आहेत पॉझिटिव्ह निगेटिव्ह म्हणजे कॅन्सल झाले. मग आपल्याला काय मिळेल या ठिकाणी, हा मायनस ॲज इट इज. आतमध्ये बघा कॉस एक्स, ठीक आहे, सेम सेम साइन पाय बाय 4 साइन पाय बाय 4 म्हणजेच हे बनेल या ठिकाणी 2 इंटू साइन पाय बाय 4 इंटू कॉस एक्स. हे आलं आपल्या या ठिकाणी आन्सर. ठीक आहे, असा ऑप्शन नाही. हा मायनस ॲज इट इज, हा 2 ॲज इट इज. साइन पाय बाय 4 आहे 1/√2 इंटू कॉस एक्स. हा √2 कटला, याच्यातला एक √2 जर कटला तर आपल्याला या ठिकाणी मिळेल बघा -√2 इंटू कॉस एक्स. तर काय आन्सर मिळाला या ठिकाणी आपल्याला, -√2 इंटू कॉस एक्स, -√2 इंटू कॉस एक्स. ऑप्शन नंबर सी. ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट आन्सर. 2020 या वर्षी विचारलेला प्रश्न आहे. साइन थिटाची किंमत दिली, कॉस फायची किंमत दिली, थिटा फाय लाय इन द थर्ड क्वाड्रंट, देन टॅन थिटा मायनस फाय विचारलेला आहे. बघा टॅन थिटा मायनस फाय काढायचं, सरळ सरळ फॉर्म्युला वापरायचा, टॅन ए मायनस बी, टॅन थिटा मायनस टॅन फाय अपॉन 1 प्लस टॅन थिटा इंटू टॅन फाय. ठीक आहे, चला या ठिकाणी आपल्याला फक्त टॅन थिटा टॅन फाय या किमती माहिती पाहिजे. आपल्याला दिलेलं काय आहे, दिलेलं आहे बघा साइन थिटा इक्वल टू -12/30. जर साइन थिटा दिलं तर आपल्याला या ठिकाणी टॅनची किंमत काढता येईल का, बिलकुल काढता येईल. टॅन थिटा इज इक्वल टू काय घेणार आपण, टॅन थिटा इज इक्वल टू काय असेल, मग तो असेल 12/5. कसा, आता या ठिकाणी लक्षात घ्या. ठीक आहे, प्रत्येक वेळेस सांगितलेलं आहे मी तुम्हाला. हा 12 काय आहे या ठिकाणी अपोजिट साइड, 13 काय आहे या ठिकाणी हायपोटेनियस. ठीक आहे, अपोजिट साइड हायपोटेनियस 12 13 आहे. याचा अर्थ ऍडजस्टंट साइड किती असेल, ज्याचा हायपोटेनियस 13 आहे, एक साइड 12 आहे, तर कॅल्क्युलेट करा तो 5च असेल. ठीक आहे, म्हणजेच अपोजिट 12 अपॉन ऍडजस्टंट 5 हे मला मिळालं या ठिकाणी टॅन थिटाची किंमत. आता फक्त प्रश्न इतकाच आहे की याला काय म्हणायचं, पॉझिटिव्ह म्हणायचं की निगेटिव्ह म्हणायचं. काय म्हटलं इथं, थिटा कुठे आहे बघा, थिटा काय म्हटले, थिटा लाईज इन थर्ड क्वाड्रंट. थर्ड मध्ये टॅन कसा आहे पॉझिटिव्ह, म्हणून ही किंमत झाली पॉझिटिव्ह. ओके, चला मला काय मिळालं या ठिकाणी, टॅन थिटाची किंमत मिळाली. आता टॅन फायची किंमत काढा. कॉस फाय इज इक्वल टू दिलेला आहे बघा या ठिकाणी -4/5. याच्यावरून आपण डायरेक्ट टॅन काढू शकतो. टॅन काय असेल या ठिकाणी, टॅन सरळ सरळ 3/4 येऊन जाईल. कसा बघा, लक्षात घ्या, परत शेवटच्या वेळेस सांगतो. या ठिकाणी काय म्हटलंय की ही आहे ऍडजस्टंट साइड आणि हा आहे अपोजिट साइड. टॅनचा काय फॉर्म्युला असतो, टॅनचा फॉर्म्युला असतो अपोजिट साइड अपॉन ऍडजस्टंट साइड. मग ऍडजस्टंट तर ऑलरेडी 4 आहे, अपोजिट किती असेल, ज्याचा हायपोटेनियस 5 आहे, ज्याची ऍडजस्टंट 4 आहे, त्याचा अपोजिट साइड असेल 3. ठीक आहे, पायथागोरियन ट्रिपलेट्स. मग आपल्याला ज्या टॅनच्या किमती मिळाल्या त्या सरळ सरळ या ठिकाणी सबस्टिट्यूट करा. मग काय मिळेल बघा आपल्याला, टॅन थिटाच्या जागी काय असेल 12/5 मायनस टॅन फायच्या जागी 3/4 अपॉन 1 प्लस 12/5 इंटू 3/4. ठीक आहे, चला या ठिकाणी कॅल्क्युलेट करा. वरती काय मिळेल, बेस करा सेम, 5 4 जा 20, क्रॉस मल्टिप्लाय 12 4 जा 48 मायनस 5 3 जा 50, डिवाइड मध्ये बेस करा सेम 20, क्रॉस मल्टिप्लाय 5 4 जा 20 प्लस 12 3 जा 36, 20 20 कॅन्सल. म्हणजे या ठिकाणी आपल्याला मिळालं बघा, वरती 48 मायनस 35 33 आणि खाली 20 36 56. म्हणजे या ठिकाणी आपण म्हणू शकतो टॅन ऑफ थिटा मायनस फाय इज इक्वल टू 33/56. चेक करा ऑप्शन मध्ये, 33/56, 33/56. देअरफॉर ऑप्शन नंबर डी. ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट आन्सर. 2020 या वर्षी विचारलेला प्रश्न आहे. या ठिकाणी आपल्याला दिलंय ए इज इक्वल टू साइन 175 प्लस कॉस 175 आणि काही कंडिशन दिलेल्या आहेत. कोणतं कंडिशन या ठिकाणी सॅटिस्फाय करू शकता असं विचारलेलं आहे. बघा, आपल्याला साइन 175 कॉस 175 याच्या जर एक्झॅक्ट व्हॅल्यू माहित असेल तर आपण या ठिकाणी सरळ सरळ सांगू शकतो. ठीक आहे, मात्र 175 ची व्हॅल्यू कोणाला पाठ नाही. मग काय करा, हा जो साइन 175 आहे, या साइन 175 ला मी असं लिहू शकतो का, कसं बघा, जर हा 175 आहे तर 175 म्हणजेच किती, 180 मायनस 5. ओके, 175 म्हणजेच किती, 180 मायनस 5. दॅट्स इट. आता या ठिकाणी लक्षात घ्या की 180 मायनस 5, 180 म्हणजेच किती आहे पाय, आणि साइन साठी पाय असेल तर रेशो चेंज होत नाही, म्हणजे कुणासाठीच होत नाही. ठीक आहे, साइन साठी पाय असेल तर रेशो चेंज होत नाही, म्हणजे 180 रेशो बदलला नाही, साइन 5 ॲज इट इज. आता चिन्ह कोणतं द्यायचं, 180 म्हणजेच पाय मायनस कोणता क्वाड्रंट बनतोय, सेकंड क्वाड्रंट. 175 सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन पॉझिटिव्ह आहे म्हणून हा पॉझिटिव्ह आहे. दॅट्स इट.
ठीक आहे. चला समोर या ठिकाणी कॉस रेशो चेंज होणार नाही, cos 5 ॲज इट इज, cos 5 ॲज इट इज. आता cos 5 ॲज इट इज, cos 5 ॲज इट इज. मग मला एक सांगा या ठिकाणी cos पाय मायनस 175 सेकंड क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंटमध्ये कॉस निगेटिव्ह आहे म्हणून या ठिकाणी मायनस. दॅट्स इट. आपल्याला मिळालं sin 5 डिग्री मायनस cos 5 डिग्री. ओके. आता एक गोष्ट लक्षात घ्या की साइन आणि कॉसच्या किमती फक्त साइन आणि कॉसच्या किमती फक्त 45 साठी इक्वल आहेत, फक्त 45 साठी इक्वल आहेत. ठीक आहे. म्हणजे साइन 45 मायनस कॉस 45 राहिला असतं तर 0 आलं असतं. ऑप्शन ए तर काही बरोबर नाही. ठीक आहे. मग त्यानंतर इक्वल टू 1. आता दोघांचं जर या ठिकाणी सबट्रॅक्शन केलं, दोघांचं जर सबट्रॅक्शन केलं तर इक्वल टू 1 मिळणं पॉसिबल आहे का? ते पण मिळणं पॉसिबल नाही. मग काय होईल या ठिकाणी, एक तर ग्रेटर दॅन 0 किंवा लेस दॅन 0 असेल, एक तर ग्रेटर दॅन 0 किंवा लेस दॅन 0 असेल. हा कोण आहे? ए. मग बघा या ठिकाणी विचार काय करायचा आहे. आता जर तुम्ही साइन आणि कॉसच्या किमती बघितल्या असतील तर लक्षात घ्या, साइनची किंमत कॉसची किंमत हा आहे 45 डिग्री. 45 साठी साइन आणि कॉस इक्वल असतात. पण 45 च्या आधी साइन थिटा याची किंमत कॉस थिटा पेक्षा छोटी असते. ओके. चेक करा. साइन 0 0 आहे, कॉस 0 1 आहे. साइन 30 1/2 म्हणजे 0.5 आहे. साइन 30 0.5, कॉस 30 √3/2 म्हणजे 0.6 आहे. ह्या 45 च्या आधी साइन लहान आहे, कॉस मोठा आहे. 45 च्या पुढं साइन मोठा आहे आणि कॉस छोटा आहे. आपण कुठे आहोत? आपण 45 च्या खाली आहोत, 45 च्या मागे आहोत. मग 45 च्या मागे असताना साइन कसा आहे? छोटा आहे. साइन कसा आहे? छोटा आहे. कॉस कसा आहे? मोठा आहे. बरोबर. याचा अर्थ साइन छोटा, कॉस मोठा. छोट्यातून मोठा जर मायनस केला तर उत्तर तुमचं निगेटिव्ह राहील. उत्तर तुमचं निगेटिव्ह राहील. उदाहरणार्थ आता साइन 5 ची किंमत छोटी आहे असं समजू आपण की 0.1 आहे. आता एक्झॅक्ट किती आहे माहित नाही, पण आपण एक अंदाजे घेतोय. समजायची 0.1 आहे. कॉस 5 ची किंमत ही त्याच्यापेक्षा मोठी आहे, त्याच्यापेक्षा मोठी आहे. समजा ती किंमत 0.9 आहे. समजा ती किंमत 0.9 आहे. मग या ठिकाणी 0.1 मायनस 0.9 काय असेल तर 0.8. ठीक आहे. अजून जर सोपं करून सांगायचं झालं तर समजा साइनची किंमत जर 10 असेल, ओके, कॉसची किंमत ऑलरेडी त्याच्यापेक्षा मोठी आहे, दॅट इज 11 असू शकते कदाचित. ठीक आहे. मग छोट्यातून मोठा मायनस केल्यावरती आन्सर निगेटिव्ह येणार आहे. म्हणजे ए काय आला आपला? निगेटिव्ह आला. ए निगेटिव्ह आला याचा अर्थ ए कसा आहे? 0 पेक्षा छोटा आहे. ए इज लेस दॅन 0. ए इज लेस दॅन 0. देअरफॉर ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट आन्सर. 2020 या वर्षी विचारलेला प्रश्न आहे. आपल्याला प्रश्न विचारला, विच ऑफ द फॉलोइंग हॅव द सेम व्हॅल्यू? यापैकी कोणत्या व्हॅल्यू सेम आहेत आणि काय ऑप्शन दिलेले आहेत? बघा या ठिकाणी दिलंय साइन 120. साइन 120. साइन 120 म्हणजेच सेकंड क्वाड्रंट √3/2. ठीक आहे. या व्हॅल्यू डायरेक्ट पार्ट करा. जर पार्ट नसतील कशा काढायच्या पुढच्या एक याच्यामध्ये सांगतो मी तुम्हाला. ठीक आहे. इथं काय केलं आपण? 90 प्लस 30 म्हणजेच किती? π/6. 90 प्लस 30. ठीक आहे. साइन 90 रेशो चेंज झाला, कॉस 30. कॉस 30 ची व्हॅल्यू ती मात्र पार्ट ठेवा. ओके. चला ही किंमत जर कळाली असेल तर समोर लक्ष द्या. समोर कोणता आहे या ठिकाणी? दुसरं विचारलंय कॉस 930. कॉस 930. आता कॉस 930 जसं तुम्हाला आधीच सांगितलं मी, याला कन्वर्ट कशामध्ये करायचं? सरळ सरळ कन्वर्ट करायचं 360. दॅट इज 2π 4π त्याच्यामध्ये. ठीक आहे. मग 360 म्हणजेच फक्त 360च का? नाही, 360चा कोणता पण पाडा. मग बघा 360, 720, 1080, 1440. ही किंमत कुठं आहे? 720च्या पुढे आहे ना. मग 720 मध्ये किती ऍड करावं लागेल? 720 प्लस 210. जर 210 ऍड केलं तर मिळेल. बरोबर. चला हा पिरियडिक व्हॅल्यू आहे, कट झाली. म्हणजेच ही व्हॅल्यू कुणाची आहे? तर ही व्हॅल्यू आहे कॉस 210 ची. दॅट्स इट. कॉस 210 मिळालं की मग 360 पेक्षा कमी किंमत झाली की त्याला सरळ सरळ 9च्या पाड्यात कन्वर्ट करा. ठीक आहे. कॉस 210 ची जर किंमत पाठ नसेल असेल तर ओके, जमला कार्यक्रम. पण जर कॉस 210 ची किंमत पाठ नसेल तर मात्र याच्यात कन्वर्ट करा. मग हा कॉस 210 त्याला मी लिहू कॉस 180 प्लस 30.
ओके, म्हणजेच काय 180 म्हणजे पाय, पाय प्लस अँगल पाय प्लस पाय असेल तर रेशो चेंज होणार नाही. ही किंमत मला मिळाली या ठिकाणी cos 30. आता cos 30 तर मिळाला, पण कोणता, पॉझिटिव्ह की निगेटिव्ह? कॉस पाय प्लस तिसरा क्वाड्रंट, तिसऱ्यामध्ये कॉस आहे निगेटिव्ह म्हणून मायनस. तर मला मिळालं कॉस 930 बरोबर मायनस कॉस 30 ची किंमत किती आहे √3/2. दॅट्स इट. एकूणच किंमत मिळाली या ठिकाणी कॉस 930 ची. आता बघा कॉस 930 मिळाला, समोरची किमती काढा. समोरची किमती कोणाच्या आहेत तर tan 840 आहे बघा. tan 840 काढण्यासाठी परत हेच याच्यामध्येच कन्वर्ट करायचं. ठीक आहे, चला मी हे पुसतो. 9च्या पहिले तर 360च्या पाड्यात कन्वर्ट करा. 360चा पाडा झाला की नंतर समोरचं कुणाची काढायची आता tan 840. tan 840 ला काय लिहू, tan 720 प्लस 120. ओके, चला 720 120 हा 720 कॅन्सल झाला, म्हणजे ही कोणाची किंमत आहे tan 120 ची. tan 120. tan 120 ची जर डायरेक्ट किंमत पाठ असेल -√3. ठीक आहे, जर पाठ असेल तर पुट करा, नाही पाठ चला काय करू मग याला tan 120 म्हणजेच पाय मायनस करा किंवा 90 प्लस करा. ठीक आहे, 90 प्लस 30. आता 90 प्लस 30 जर करसाल तर टॅनचा रेशो बनेल cot 30 ॲज इट इज. ओके, आता cot 30 मिळालं. प्रश्न काय राहिला फक्त आता की चिन्ह कोणतं द्यायचं. 90 प्लस सेकंड क्वाड्रंट. सेकंड मध्ये कॉट कसा टॅन कसा आहे निगेटिव्ह. सेकंड क्वाड्रंट मध्ये टॅन निगेटिव्ह आहे म्हणून मायनस. दॅट्स इट. आता बघा या ठिकाणी हा मायनस ॲज इट इज. ओके, आणि cot 30 ची व्हॅल्यू आहे √3. म्हणजेच मला tan 840 किती मिळाला, tan 840 मिळाला या ठिकाणी -√3. ओके, चला समोरचं काय आहे या ठिकाणी cot -110. cot -1110. ठीक आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला 360 ऍड करा किंवा सबट्रॅक्ट करा, काहीही फरक पडत नाही. हा cot ॲज इट इज, हा जो काही -1110 आहे, तर मी याला सरळ सरळ लिहितो -1080 -30. जास्त टेन्शन घ्यायचं नाही बिलकुल. 36चा पाढा पाठ करून घ्या. ठीक आहे, त्या 36च्या टेबलमध्ये 360 720 1080 जसं आधीच तुम्हाला लिहून दिलं होतं. 360 720 1080 1440. ठीक आहे, तर 1080 घेतला आपण याला. -1080 -30 काही बदल केलेला नाही. आता पिरियडिक व्हॅल्यू आहे कट झाला, म्हणजे या ठिकाणी मला मिळाला cot ऑफ -30. कॉटचा निगेटिव्ह अँगल निगेटिव्ह असतो, म्हणजे cot 30 ॲज इट इज. ठीक आहे, म्हणजेच हे मायनस ॲज इट इज. cot 30 ची व्हॅल्यू √3, म्हणजेच cot -1110 हा या ठिकाणी मला मिळाला -√3. ठीक आहे, तर प्रश्न विचारला विच ऑफ द फॉलोइंग हॅव द सेम व्हॅल्यू. सेम व्हॅल्यू कुणाच्या आहे. साइनची √3/2 मिळाली, कॉसची निगेटिव्ह मिळाली, सेम नाही. त्यानंतर टॅनची मिळाली -√3, कॉटची मिळाली -√3. ह्या दोन्ही सेम आहेत, म्हणजे सी आणि डी ह्या दोन व्हॅल्यू सेम आहेत. ओनली सी अँड डी ऑप्शन ए दिलाय बघा. ओनली सी अँड डी हॅव द सेम व्हॅल्यूज, देअरफॉर ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट आन्सर. 2020 या वर्षी विचारलेला प्रश्न आहे साइन 690 इंटू सेक 240. काय विचारलंय, साइन 690 इंटू सेक 240. ठीक आहे, एकदा साइन 690 व्हॅल्यू काढा. साइन 690, तर मी याला कसं लिहू शकतो, हा आपला साइन ॲज इट इज. ठीक आहे, समोर 690 ला काय घेऊ, 690 ला 720 - 30 घेऊ. दॅट्स इट. म्हणजेच या ठिकाणी मला मिळालं साइन, काय म्हटलं, इथला अँगल उडवा 360च्या टेबल मधला. ठीक आहे, तर हा 720 उडला, समोर राहिला -30. ठीक आहे, त्या ठिकाणी पॉझिटिव्ह राहत होता, मागच्या गणितामध्ये प्लस करायचं होतं, प्लस राहत होता, इथं मायनस राहिला, मायनस घेतला. साइनचा निगेटिव्ह अँगल निगेटिव्ह असतो, -sin30. ठीक आहे, आणि sin 30 ची व्हॅल्यू किती आहे 1/2, हा आला -1/2. ठीक आहे, त्यानंतर काय आहे या ठिकाणी सेक 240. सेक 240, सेक 240 ला काय करा म्हटलं या ठिकाणी, तर सेक ॲज इट इज. ठीक आहे, या 240 ला 180 + 60 लिहू. दॅट्स इट. 180 + 60, 180 + 60 म्हणजेच हा 180 या ठिकाणी पाय आहे, पायमुळे रेशो चेंज होणार नाही. दॅट इज सेक 60 मिळालं आपल्याला. सेक 60 मिळालं, सेक 60 मिळालं. आता पाय प्लस थर्ड क्वाड्रंट, थर्ड मध्ये सेक कसा आहे मायनस, म्हणून हा झाला मायनस. दॅट्स इट. म्हणजेच मला या ठिकाणी मिळालं सेक 240 डिग्री इक्वल टू मायनस सेक 60 ची व्हॅल्यू किती आहे, सेक 60 ची व्हॅल्यू आहे या ठिकाणी 2. म्हणजेच मला मिळालं बघा सेक 240 इज इक्वल टू -2 आणि साइन 690 या ठिकाणी मिळालेलं आहे -1/2. ठीक आहे, चला यांचा आपल्याला या ठिकाणी प्रोडक्ट करायचा आहे. घ्या कुणाचा, साइन 690 इंटू सेक 240. चला व्हॅल्यू पुट करा. साइन 690 चं व्हॅल्यू मला मिळालं होतं -1/2.
सेक 240 व्हॅल्यू मिळालं मला -2. ठीक आहे, हा मायनस मायनस झाला प्लस 2 या ठिकाणी झाला कॅन्सल, म्हणजेच मला आन्सर मिळालं 1. म्हणजेच मला आन्सर मिळालं 1. देअरफॉर ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट आन्सर. 2020 या वर्षी विचारलेला प्रश्न आहे बघा. या ठिकाणी काय म्हटलं, ए अँड बी आर सप्लिमेंटरी अँगल्स. ए अँड बी आर सप्लिमेंटरी अँगल. सप्लिमेंटरी अँगलचा अर्थ होतो ज्या दोघांचं ऍडिशन 180 डिग्री असतं त्याला म्हणतात सप्लिमेंटरी अँगल्स. म्हणजेच ए प्लस बी इज इक्वल टू किती, तर पाय. मग या ठिकाणी मला सांगा ए इज इक्वल टू हा बी जर मी पलीकडे पाठवला तर तो बनेल या ठिकाणी पाय मायनस बी. दॅट्स इट. ठीक आहे, चला आपल्याला विचारलेलं आहे साइन स्क्वेअर a/2 प्लस साइन स्क्वेअर b/2 इक्वल टू किती. आता या ठिकाणी काय करूयात आपण, समजा हा साइन स्क्वेअर. ठीक आहे, आपल्याला जी कंडिशन दिली तर आपण त्याच्यावरून बघूया त्या ठिकाणी. आपल्याला काय कंडिशन दिलेली होती, सप्लिमेंटरी दिलेली होती. मग अँगल तर हाफ आहे, अँगल हाफ आहे म्हणजे आपण त्याला हाफ मध्ये कन्वर्ट करून घेऊ. हाफ मध्ये जर कन्वर्ट करायचं म्हटलं तर काय करावं लागेल, दोन्ही साईडला 2 ने डिवाइड करा. दोन्ही साईडला जर 2 ने डिवाइड केलं तर a/2 इक्वल टू पायला पण 2 ने डिवाइड मायनस बी ला पण 2 ने डिवाइड. म्हणजेच a/2 च्या जागी काय मिळेल, मला a/2 च्या जागी मिळेल π/2 मायनस b/2. मग मी या ठिकाणी a/2 च्या जागी π/2 मायनस b/2 पुट करू शकतो का. दॅट्स इट. या ठिकाणी केलं पुट. समोर हा साइन स्क्वेअर b/2 ॲज इट इज, त्याच्यात नाही मी बदल करत. ओके, चला या ठिकाणी मला सांगा हा साइन स्क्वेअर आहे π/2. ठीक आहे, 1 सेकंड साठी हा स्क्वेअर विसरून जा. ठीक आहे, आता बघा अँगल काय आहे, साइन π/2 मायनस थिटा. ठीक आहे, मग मी π/2 आहे म्हणून रेशो चेंज करणार तर तो बनेल कॉस आणि अँगल ॲज इट इज b/2. क्लिअर सगळ्यांना. ओके, काय साइन π/2 मायनस होतं तर साइनचं केलं कॉस, अँगल ॲज इट इज π/2. ठीक आहे, त्यानंतर याचा काय आहे स्क्वेअर म्हणजे याचा पण असेल स्क्वेअर. आता π/2 मायनस थिटा फर्स्ट क्वाड्रंट आहे, फर्स्ट म्हणजे सगळेच पॉझिटिव्ह त्याच्यामुळे हा बी पॉझिटिव्ह असेल. समोरचा साइन स्क्वेअर b/2 ॲज इट इज. आता या ठिकाणी बघा साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर अँगल सेम सेम आहे म्हणजे साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर इज इक्वल टू 1. साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर इज इक्वल टू 1. ऑप्शन मध्ये चेक कराल तर ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट आन्सर. 2020 या वर्षी विचारलेला प्रश्न आहे. आपल्याला सांगितलं ABCD आर द अँगल्स ऑफ अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल टेकन इन ऑर्डर, देन cos A प्लस cos B प्लस cos C प्लस cos D. काय कॅल्क्युलेट करायचं आहे, cos A प्लस cos B प्लस cos C प्लस cos D बरोबर किती. ओके, आता या ठिकाणी लक्षात घ्या आपल्याला एक प्रॉपर्टी काय सांगितलं, या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी इन्फॉर्मेशन काय दिलं की ABCD सायक्लिक क्वाड्रिलॅटरलचे अँगल आहेत ऑर्डर मध्ये. ABCD असा तो क्वाड्रिलॅटरल आहे. ठीक आहे, ऑर्डर मध्ये म्हणजेच पहिला ए असेल तर दुसरा BCD अशा पद्धतीने असेल. आता या ठिकाणी लक्षात घ्या सायक्लिक क्वाड्रिलॅटरलचं प्रॉपर्टी असतं त्याच्या अपोजिट अँगल्स सप्लिमेंटरी असतात. मागचंच गणित घेतलं आपण या ठिकाणी सप्लिमेंटरीचं, त्याचे अपोजिट अँगल काय असतात तर सप्लिमेंटरी असतात. म्हणजेच या ठिकाणी मी म्हणू शकतो B प्लस D इक्वल टू पाय, कारण तो काय आहे सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. त्यानंतर ए आणि सी ह्या दोघांचं समेशन A प्लस सी इज इक्वल टू 180 असेल. दॅट्स इट. आता जे काही आपण या ठिकाणी प्रॉपर्टी घेतलेलं आहे, ठीक आहे, तर त्याच्यावरून काय लक्षात येईल तर B इज इक्वल टू मिळेल बघा या ठिकाणी. B इज इक्वल टू काय मिळेल आपल्याला, जसं आपण मागच्या एक्झाम्पल मध्ये बघितलं B इज इक्वल टू पाय मायनस D. ठीक आहे, दुसरं जे घेतलं आपण A प्लस सी इज इक्वल टू पाय. ठीक आहे, तर ए बरोबर काय मिळेल, ए बरोबर मिळेल पाय मायनस सी. चला ह्या किमती याच्यामध्ये सबस्टिट्यूट करा. ज्या ठिकाणी बी आहे तिथे काय पुट करणार आपण, तर त्या ठिकाणी आपण पुट करूयात पाय मायनस डी. ठीक आहे, बघा हा आपला कॉस प्लस कॉस सी आणि कॉस डी ला काय बदल नाही करू आपण. ठीक आहे, बघा सांगा या ठिकाणी काय म्हटलं मी, बीच्या जागी काय पुट करू पाय मायनस डी म्हणजे या ठिकाणी काय असेल आपला पाय मायनस. एच्या जागी काय पुट करू पाय मायनस सी म्हणजे या ठिकाणी असेल आपला पाय मायनस सी. दॅट्स इट. बघा कॉस पाय मायनस अँगल पाय असेल तर रेशो चेंज होणार नाही म्हणजे मला मिळेल कॉस सी. दॅट्स इट. आता प्रश्न फक्त इतका राहिला की चिन्ह कोणतं द्यायचं. कॉस पाय मायनस म्हणजे सेकंड क्वाड्रंट, सेकंड मध्ये कॉस आहे निगेटिव्ह म्हणून मायनस. दॅट्स इट. समोर कॉस पाय मायनस डी आहे, हा आपला कॉस डी झाला. पाय रेशो चेंज होणार नाही. दॅट्स इट. पाय मायनस डी आहे, पाय मायनस डी म्हणजे सेकंड क्वार्टर, सेकंड मध्ये कॉस निगेटिव्ह आहे. दॅट्स इट. समोरचं प्लस कॉस डी ॲज इट इज. हा कॉस सी कॅन्सल झाला, प्लस मायनस कॉस डी कॅन्सल झाला. काय उरलं, काहीच नाही उरलं म्हणजे या ठिकाणी उरलं 0. देअरफॉर ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट आन्सर. 2021 या वर्षी विचारलेला प्रश्न आहे. द व्हॅल्यू ऑफ थिटा सॅटिस्फाईंग बोथ द इक्वेशन्स कॉस थिटा इक्वल टू 1/√2 आणि टॅन थिटा इक्वल टू -1. आता एक गोष्ट लक्षात घ्या
की कॉस थिटा 1/√2 आहे. तर कॉस थिटाच्या किमती कुणासाठी 1/√2 असतात? तर कॉसची किंमत एकतर 45 डिग्री किंवा तो फोर्थ मध्ये म्हणजेच 315 दॅट इज 7π/4 साठी इक्वल असतात. येतं लक्षात? तर कॉसची किंमत काय असणार या ठिकाणी π/4 किंवा 7π/4. आता टॅनची किंमत निगेटिव्ह केव्हा असते? टॅनची किंमत निगेटिव्ह 2 वेळेस असते. एक तर सेकंड क्वाड्रंट किंवा फोर्थ क्वाड्रंट. सेकंड क्वाड्रंट किंवा फोर्थ क्वाड्रंट. मग टॅनची किंमत -1 कोणासाठी असते? तर टॅनची किंमत 1 ही फक्त 45 साठी असते. ठीक आहे. मग -1 कोणासाठी असेल? तर ती असेल बघा या ठिकाणी जर थिटाची किंमत 135 3π/4 किंवा थिटाची किंमत जर 315 म्हणजे 7π/4 असेल तर. ठीक आहे. एकदम सोपं आहे, लक्षात घ्या या ठिकाणी नेमकं करायचं काय आहे. थिटाची किंमत काय मिळाल्यात? एकतर 3π/4 किंवा 7π/4. ठीक आहे. आता या ठिकाणी थिटाची किंमत काय मिळालेली होती? π/4 किंवा 7π/4. लक्षात घ्या की कॉस पॉझिटिव्ह आहे याचा अर्थ अँगल जो आहे तो एक तर पहिल्या क्वाड्रंट मध्ये असेल किंवा चौथ्या क्वाड्रंट मध्ये असेल. ठीक आहे. टॅन निगेटिव्ह आहे याचा अर्थ तो एक तर सेकंड क्वाड्रंट मध्ये असेल नाही तर फोर्थ क्वाड्रंट मध्ये असेल. ओके. दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय करत आहेत. याचा अर्थ दोन्ही ठिकाणी काय झालं पाहिजे? कॉस पण सॅटिस्फाय आणि टॅन पण सॅटिस्फाय. कुठे सॅटिस्फाय होतंय? फोर्थ क्वाड्रंट मध्ये. कुठे सॅटिस्फाय होतंय? फोर्थ क्वाड्रंट मध्ये. कुठे सॅटिस्फाय होतंय? 7π/4 साठी. कुठे होतंय? 7π/4 साठी. या ठिकाणी डायरेक्ट आपल्याला आन्सर मिळालेला आहे 7π/4. देअरफॉर ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट आन्सर. 2022 या वर्षी विचारलेला प्रश्न आहे बघा. या ठिकाणी आपल्याला दिलंय P = tan 20 डिग्री आणि कॅल्क्युलेट करायचं आहे tan 160 - tan 110 upon 1 + tan 160 tan 110. या ठिकाणी जर बघसाल तर हा एक फॉर्म्युला तयार झालेला आहे. कुणाचा फॉर्म्युला तयार झाला बघा तो? तर हा फॉर्म्युला तयार झाला tan 160 - 110. हा कोणाचा फॉर्म्युला तयार झाला? tan 160 - tan 110 चा. ठीक आहे. वापरून बघा बरं. tan 160 - 110 tan 160 मायनस टॅन दुसरा म्हणजे 110 अपॉन 1+ ज्यांचं मायनस केलं त्यांचं या ठिकाणी करा प्रोडक्ट. दॅट्स इट. म्हणजेच मला या ठिकाणी किंमत काढायची आहे टॅन कुणाची 160 मायनस 110 म्हणजेच 50ची. जे टॅन 50 मिळालं तर मी त्याला असं लिहू शकतो का? टॅन 90 डिग्री मायनस किती लिहू की मला 50 मिळेल? तर 40 लिहावं लागेल. दॅट्स इट. म्हणजेच काय लिहिलं मी या ठिकाणी लक्षात आलं? टॅन 90 मायनस 40 90 - 40 जर केलं तर 50. बदल केलेला नाही. आता बघा टॅन 90 मायनस थिटा असेल तर आपण सरळ फॉर्म्युला घेतो कॉट थिटा म्हणजेच कॉट 40 मिळालं. आता या ठिकाणी लक्षात घ्या जी टॅन 40 ची किंमत मिळालेली आहे तर जो टॅन 20 आहे मी जर समजा या ठिकाणी म्हटलं टॅन ऑफ 2 × 20 डिग्री तर याला कशा पद्धतीने काय फॉर्म्युला आहे आपला 2 टॅन थिटा म्हणजेच 20 अपॉन 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा. दॅट्स इट. ओके. आणि थिटा म्हणजेच किती आहे या ठिकाणी 20 डिग्री. तर सरळ 2 टॅन 20 च्या जागी किंमत आहे बघा P ॲज इट इज अपॉन 1 मायनस टॅन स्क्वेअर म्हणजेच P चा स्क्वेअर. ही कोणाची किंमत मिळाली मला? या ठिकाणी मिळाली टॅन 40 ची किंमत. दॅट्स इट. जी काही टॅन 40 ची किंमत मिळाली त्याच्यावरून मी म्हणू शकतो का कॉट 40 डिग्री इक्वल टू काय असेल? जो टॅन आला त्यालाच करा रिव्हर्स म्हणजेच 1 मायनस P स्क्वेअर अपॉन 2P. ही कोणाची किंमत मिळाली? कॉट 40 ची. लिहा या ठिकाणी काय आलेलं आहे आपला कॉट 40 आलेलं होतं म्हणजेच 1 मायनस P स्क्वेअर अपॉन 2P. 1 मायनस P स्क्वेअर अपॉन 2P. देअरफॉर ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट आन्सर. 2022 या वर्षी विचारलेला प्रश्न आहे. या ठिकाणी विचारलंय बघा साइन स्क्वेअर -160 डिग्री अपॉन साइन स्क्वेअर 70 डिग्री प्लस साइन ऑफ 180 मायनस थिटा डिवाइड साइन थिटा. या ठिकाणी लक्षात घ्या सगळे जे काही ऑप्शन दिले आहेत बघा 20 डिग्री या फॉर्म मध्ये दिलेत. सगळे ऑप्शन या ठिकाणी 20 डिग्री या फॉर्म मध्ये दिलेले आहेत. मग आपण काय करू? हे जे काही अँगल आहेत तर यांना 20 डिग्री या फॉर्म मध्ये आणता येईल का? त्या पद्धतीने याला लिहूयात. तर बघा हा जो काही 70 आहे साइन स्क्वेअर 70 जो आहे तर मी त्याला 20 च्या फॉर्म मध्ये कसं लिहिणार? तर जर त्याला असं लिहिलं तर 90 - 20 90 - 20 म्हणजेच आपल्याला 70 मिळालेलं आहे. त्यानंतर लक्षात घ्या या ठिकाणी आहे -160. आता साइन स्क्वेअर -160 डिग्री हा जो काही स्क्वेअर आहे तर तो पूर्ण साइन स्क्वेअर. ओके.
आता ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन असतं म्हणून आपण त्याला या ठिकाणी लिहितो, मात्र ॲक्च्युअलमध्ये तो साइन या पद्धतीने आहे. आता सांगा साइनचा निगेटिव्ह अँगल, साइनचा निगेटिव्ह अँगल हा निगेटिव्ह असतो, म्हणजेच मायनस साइन 160 आणि त्याचा आहे या ठिकाणी स्क्वेअर. ओके, म्हणजेच निगेटिव्हचा स्क्वेअर केल्यानंतर आपल्याला पॉझिटिव्ह मिळेल. तर हा काय मिळेल, हा मिळेल बघा आपल्याला या ठिकाणी साइन स्क्वेअर. आता जसं 70 ला आपण काय लिहिलं या ठिकाणी 90 मायनस 20, 20चा फॉर्म आणायचा आहे. मग त्या 160 ला कसं घेऊ, तर त्या 160 ला घेऊयात बघा 180 मायनस 20. 180 मधून 20 गेले 160. ओके, आपण काहीही बदल केलेला नाही. आणि समोरची टर्म, समोरचं कोण आहे या ठिकाणी साइन 180 मायनस थिटा अपॉन साइन थिटा. या स्टेपला जरी आपण याला कॅन्सल केलं तरी चाललं असतं, पण ठीक आहे, चला पुढच्या स्टेपला आपण या ठिकाणी करूयात. आता या ठिकाणी बघा साइन थिटा ॲज इट इज, बाकीच्यांमध्ये कसे बदल होतील. या ठिकाणी बघा साइन स्क्वेअर 90 मायनस 20, 90 मायनस 20, 90 मीन्स π/2. ठीक आहे, तर या ठिकाणी जर π/2 असेल, 90 असेल, तर आपण रेशो चेंज करतो, म्हणजे आपल्याला मिळेल कॉस 20 आणि स्क्वेअर ॲज इट इज. आपल्याला मिळेल कॉस 20 स्क्वेअर ॲज इट इज. आता मला सांगा 90 मायनस थिटा म्हणजेच फर्स्ट क्वाड्रंट आणि फर्स्ट मध्ये सगळे पॉझिटिव्ह आहेत, त्याच्यामुळे हा पण पॉझिटिव्ह असेल. दॅट्स इट. आता या ठिकाणी 180 मायनस म्हणजेच पाय मायनस थिटा आहे, पाय मायनस थिटा आहे. आता पाय जर असेल तर रेशो चेंज होत नाही, म्हणजेच या ठिकाणी मला साइन 20 मिळेल. हा स्क्वेअर ॲज इट इज, स्क्वेअर मध्ये चेंज होणार नाही, स्क्वेअर ॲज इट इज. 180 मायनस त्याच्यामुळे साइन ॲज इट इज राहिला. आता 180 मायनस 180 मायनस म्हणजेच सेकंड क्वाड्रंट, 180 मायनस म्हणजेच सेकंड क्वाड्रंट आणि सेकंड मध्ये साइन आहे पॉझिटिव्ह, म्हणून हा असेल आपला पॉझिटिव्ह. दॅट्स इट. समोर साइन 180 मायनस म्हणजे त्या ठिकाणी मिळेल मला साइन थिटा. 180 आहे त्यामुळे साइन चेंज होणार नाही. 180 मायनस सेकंड क्वाड्रंट आहे, सेकंड मध्ये साइन पॉझिटिव्ह म्हणून हा पण या ठिकाणी पॉझिटिव्ह मिळाला. तर या ठिकाणी बघा आता साइन स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअर, अँगल सेम आहे, अँगल सेम आहे. साइन अपॉन कॉस तो घेतो आपण टॅन, म्हणजे टॅन 20 स्क्वेअर आहे म्हणून टॅनचा स्क्वेअर प्लस साइन थिटा या ठिकाणी कॅन्सल झाला प्लस 1. ओके, टॅन स्क्वेअर थिटा प्लस 1, टॅन स्क्वेअर थिटा प्लस 1 म्हणजेच सेक स्क्वेअर थिटा आणि या ठिकाणी थिटा अँगल किती आहे 20 डिग्री, म्हणजेच आपल्याला मिळालं सेक स्क्वेअर 20 डिग्री. देअरफॉर ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट आन्सर. 2022 या वर्षी विचारलेला प्रश्न आहे. या ठिकाणी म्हटलंय बघा कॉट ऑफ ए प्लस बी इक्वल टू 0. आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे साइन ऑफ ए प्लस 2b. आता साइन ऑफ ए प्लस 2b ला आपण असं लिहू शकतो का बघा, साइन ऑफ ए प्लस ह्या 2b ला मी म्हणतो बी प्लस बी, बी प्लस बी. दॅट्स इट. येतं लक्षात. आता आपण या ठिकाणी फॉर्म्युला वापरूया, पण त्याआधी आपल्याला जे काही इन्फॉर्मेशन दिलंय त्याला चेक करा. या ठिकाणी काय म्हटलंय कॉट ए प्लस बी इक्वल टू 0. कॉट ए प्लस बी इक्वल टू 0 याचा अर्थ आपण या ठिकाणी म्हणू शकतो का ए प्लस बी इज इक्वल टू 90 डिग्री. कारण कॉट 0 कुणासाठी असतो, कॉट 90 डिग्री साठी 0 असतो, म्हणजे या ठिकाणी ए प्लस बी हा आपला 90 डिग्री असला पाहिजे. दॅट्स इट. या ठिकाणी सरळ सरळ जे ए प्लस बी घेतलं आहे, मी त्याला म्हणतो साइन ए प्लस बी ला म्हणतो 90, समोरचा प्लस बी ॲज इट इज. दॅट्स इट. आता या ठिकाणी लक्षात घ्या साइन 90 प्लस अँगल जर असेल 90 प्लस आपण या ठिकाणी साइनचा रेशो करतो कॉस ऑफ. दॅट्स इट. आता बघा साइन 90 प्लस म्हणजे सेकंड क्वाड्रंट मध्ये गेला, सेकंड मध्ये साइन कसा आहे पॉझिटिव्ह, त्याच्यामुळे आलेला रेशो पण या ठिकाणी पॉझिटिव्ह असेल. म्हणजे आपल्याला काय उत्तर मिळालं या ठिकाणी कॉस बी. या ठिकाणी कॉस बीचा ऑप्शन आहे का, नाही, कॉस बीचा ऑप्शन नाही. मग या ऑप्शन मध्ये आपण त्याला कसं कन्वर्ट करू बघा. या ठिकाणी बी ए प्लस बी आपण 90 डिग्री म्हटलेलो आहे, मग मी जर म्हटलं बी इक्वल टू 90, हा ए पलीकडे जाऊन झाला मायनस ए, म्हणजेच बी इज इक्वल टू किती मिळालं, बी इज इक्वल टू किती मिळालं 90 मायनस ए. मग मी काय करतो, हा कॉस ऑफ बी ला म्हणतो 90 मायनस ए, जे आपण या ठिकाणी म्हटलेलं आहे 90 मायनस ए. या ठिकाणी कॉस 90 प्लस मायनस काय पण अँगल असेल, या ठिकाणी 90 असेल, म्हणजेच आपण रेशो चेंज करतो, कॉसचा रेशो बनेल या ठिकाणी साइन ऑफ ए
दॅट्स इट. 90 मायनस अँगल, 90 मायनस म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट, फर्स्ट मध्ये कॉस आहे पॉझिटिव्ह, म्हणून आपल्याला आन्सर मिळालं साइन ए, जे की पॉझिटिव्ह आहे. ओके, चला या ठिकाणी जर ऑप्शन मध्ये चेक कराल तर साइन ए, ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट आन्सर. 2023 या वर्षी विचारलेला प्रश्न आहे, टॅन थिटाचं व्हॅल्यू दिलं आणि कॅल्क्युलेट करायचं आहे कॉस ऑफ 2 थिटा. या ठिकाणी लक्षात घ्या, कॉस ऑफ 2 थिटा आपण कॉस डबल अँगलचे फॉर्म्युले जर बघितले तर आपल्याला एक फॉर्म्युला दिसतो 1 मायनस टॅन स्क्वेअर अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर. आता जो अँगल इथं असेल त्या अँगलचा करायचा हाफ, म्हणजे टॅनचा अँगल घेत असताना 2 थिटा आहे त्याचा हाफ थिटा. दॅट्स इट. या ठिकाणी आपल्याला मिळालं 1 मायनस अपॉन 1 प्लस. ठीक आहे, या ठिकाणी बघा टॅनचं काय व्हॅल्यू आहे, टॅनचं व्हॅल्यू आहे साइन अल्फा मायनस कॉस अल्फा, टॅनचं व्हॅल्यू आहे साइन अल्फा मायनस कॉस अल्फा अपॉन साइन अल्फा प्लस कॉस अल्फा, साइन अल्फा प्लस कॉस अल्फा. दॅट्स इट. या ठिकाणी पण तेच व्हॅल्यू पुट करा, साइन अल्फा मायनस कॉस अल्फा अपॉन साइन अल्फा प्लस कॉस अल्फा. ठीक आहे, चला आता या ठिकाणी डिनोमिनेटर न्यूमिनेटर दोघांमध्ये सुद्धा ऍडिशन सबट्रॅक्शन जे दिसत आहे ते करा. चला, जर आपण न्यूमिनेटर मध्ये करणार तर बेस सेम आहे का? नाही. बेस मध्ये काय आहे? साइन अल्फा प्लस कॉस अल्फा ब्रॅकेटचा स्क्वेअर. ठीक आहे, या वनचा बेस काहीच नाही, म्हणजे आपण मल्टिप्लाय केला कोणाचा? या बेसचा, या बेसचा, दोघांचा मल्टिप्लाय केला. आता करा क्रॉस मल्टिप्लाय. क्रॉस मल्टिप्लाय काय? साइन अल्फा प्लस कॉस अल्फा, साइन अल्फा प्लस कॉस अल्फा, त्याचा आहे स्क्वेअर म्हणून याचा पण स्क्वेअर. दॅट्स इट. मायनस साइन अल्फा मायनस कॉस अल्फा ब्रॅकेटचा स्क्वेअर. ठीक आहे, चला खाली डिनोमिनेटर मध्ये करा, साइन अल्फा प्लस कॉस अल्फा, साइन अल्फा प्लस कॉस अल्फा ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता करा क्रॉस मल्टिप्लाय, वनचा मल्टिप्लायच्या सोबत करा, म्हणजे या ठिकाणी आपल्याला मिळेल बघा साइन अल्फा प्लस कॉस अल्फा ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस साइन अल्फा मायनस कॉस अल्फा ब्रॅकेट स्क्वेअरचा मल्टिप्लाय 1 सोबत करा, म्हणजे या ठिकाणी आपल्याला मिळेल साइन अल्फा मायनस कॉस अल्फा ब्रॅकेट स्क्वेअर. आता जर या ठिकाणी बघसाल तर बघा हे दोघं सेम आहेत, या ठिकाणी काटाकाटी होईल. नंतर आपल्याला मिळालं बघा कॉस ऑफ 2 थिटा इक्वल साइन अल्फा प्लस कॉस अल्फा ब्रॅकेट स्क्वेअर आहे. ठीक आहे, त्याला एक्सपांड करा. एक्सपान्शन काय होईल या ठिकाणी? साइन स्क्वेअर अल्फा प्लस 2 साइन अल्फा इंटू कॉस अल्फा प्लस कॉस स्क्वेअर अल्फा मायनस, आता बघा याचं एक्सपान्शन काय होईल? साइन अल्फा मायनस कॉस अल्फा ब्रॅकेट स्क्वेअर, मग मी त्याला देतो या ठिकाणी ब्रॅकेट. ठीक आहे, कारण मायनसमुळे साइन चेंज होईल, तर या ठिकाणी येईल बघा साइन स्क्वेअर अल्फा मायनस 2 साइन अल्फा कॉस अल्फा प्लस कॉस स्क्वेअर अल्फा. ठीक आहे, डिनोमिनेटर मध्ये बघा साइन अल्फा प्लस कॉस अल्फा ब्रॅकेट स्क्वेअर, साइन अल्फा मायनस कॉस अल्फा ब्रॅकेट स्क्वेअर, जे वरती आलं तेच होईल, फक्त जो इथं मायनस आहे इथं प्लस आहे तेवढा चेंज, बाकी काहीही बदल होणार नाही. म्हणजे इथे येईल बघा साइन स्क्वेअर अल्फा प्लस 2 साइन अल्फा इंटू कॉस अल्फा प्लस कॉस स्क्वेअर अल्फा, समोर असेल साइन स्क्वेअर अल्फा मायनस 2 साइन अल्फा इंटू कॉस अल्फा प्लस कॉस स्क्वेअर अल्फा. कॉस ऑफ 2 थिटा इक्वल टू, या ठिकाणी लक्षात घ्या साइन स्क्वेअर अल्फा मायनसमुळे साइन चेंज होऊन हा साइन स्क्वेअर अल्फा कॅन्सल होईल, कॉस स्क्वेअर अल्फा मायनसमुळे साइन चेंज होऊन हा कॉस स्क्वेअर अल्फा कॅन्सल होईल. 2 साइन अल्फा कॉस अल्फा मायनस हा मायनस प्लस होईल, 2 साइन अल्फा कॉस अल्फा प्लस 2 साइन अल्फा कॉस अल्फा, दॅट इज 4 साइन अल्फा कॉस अल्फा. दॅट्स इट. डिवाइड, आता डिवाइड मध्ये बघा या ठिकाणी 2 साइन अल्फा कॉस अल्फा मायनस 2 साइन अल्फा कॉस अल्फा या ठिकाणी कॅन्सल झाला. ठीक आहे, नंतर बघा आपल्याला या ठिकाणी मिळालं साइन स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर अल्फा, दॅट इज 1. साइन स्क्वेअर अल्फा कॉस स्क्वेअर अल्फा 1 मिळालं. साइन स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर अल्फा हे सुद्धा या ठिकाणी 1 मिळेल, म्हणजेच 1 प्लस 1 2 मिळेल. हा 2 जर कॅन्सल झाला तर आपल्याला मिळालं 2 साइन अल्फा इंटू कॉस अल्फा, याचा अर्थ कॉस ऑफ 2 थिटा इक्वल टू 2 साइन अल्फा इंटू कॉस अल्फा. जर चेक कराल तर हा आहे साइनचा डबल अँगल फॉर्म्युला, म्हणजेच साइन ऑफ 2 अल्फा या ठिकाणी आपल्याला मिळालेलं आहे. तर कॉस ऑफ 2 थिटा इज इक्वल टू काय मिळालं? साइन ऑफ 2 अल्फा. या ठिकाणी जर ऑप्शन मध्ये चेक कराल तर ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट आन्सर. 2023 आणि 2024 बॅक टू बॅक 2 वर्ष विचारलेला प्रश्न आहे बघा. या ठिकाणी आपल्याला या इक्वेशनचं कुणाचं कॉस 18 मायनस ए
इंटू कॉस 18 प्लस ए मायनस कॉस 72 मायनस ए इंटू कॉस 72 प्लस ए याचं व्हॅल्यू या ठिकाणी आपल्याला काढायचं आहे. बघा ऑप्शन मध्ये आपल्याला दिलेलं आहे कॉस, साइन, साइन आणि कॉस. ठीक आहे, बघा जर आपण या ठिकाणी फॉर्म्युला बघितला तर आपल्या लक्षात येतं कॉस ए प्लस बी कॉस ए मायनस बी. कॉस ए प्लस बी कॉस ए मायनस बी जर असेल तर आपण त्या ठिकाणी करू शकतो डायरेक्ट कॉस स्क्वेअर ए प्लस बी म्हणजेच कॉस स्क्वेअर ए मायनस साइन स्क्वेअर बी म्हणजे साइन स्क्वेअर ए. दॅट्स इट. या ठिकाणी मायनस ॲज इट इज. सेम तोच फॉर्म्युला या ठिकाणी वापरा. कॉस ए प्लस बी कॉस ए मायनस बी याला आपण घेणार कॉस स्क्वेअर ए म्हणजेच कॉस स्क्वेअर ए कोण आहे या ठिकाणी 72 मायनस या ठिकाणी साइन स्क्वेअर बी म्हणजेच ए. आपण कोणता फॉर्म्युला वापरला जर कॉस स्क्वेअर ए मायनस साइन स्क्वेअर बी असेल तर त्याला आपण सरळ सरळ कॉस ऑफ ए प्लस बी इंटू कॉस ऑफ ए मायनस बी घेत असतो. म्हणजेच आपण कॉस ऑफ ए प्लस बी कॉस ऑफ ए मायनस बी त्याच्यावरून कॉस स्क्वेअर ए मायनस साइन स्क्वेअर बी हा फॉर्म्युला या ठिकाणी बनवलेला आहे. या ठिकाणी लक्षात घ्या हा कॉस स्क्वेअर 18 ॲज इट इज मायनस साइन स्क्वेअर ए ॲज इट इज. ह्या मायनसमुळे साइन होतील चेंज मायनस कॉस स्क्वेअर 72 या ठिकाणी हा मायनस मायनस झाला प्लस साइन स्क्वेअर ए. साइन स्क्वेअर ए जर या ठिकाणी कॅन्सल झाला तर आपल्याला मिळेल कॉस स्क्वेअर 18 मायनस कॉस स्क्वेअर 72. कॉस स्क्वेअर 18 मायनस कॉस स्क्वेअर 72 साठी आपल्याकडे काही फॉर्म्युला नाही. मात्र एक गोष्ट लक्षात घ्या हा कॉस स्क्वेअर 18 ॲज इट इज मायनस जे कॉस स्क्वेअर 72 आहे म्हणजेच आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे बघा कॉस ऑफ 72. या कॉस 72 ला मी कॉस 90 मायनस 18 म्हणजेच हा 90 कॅन्सल होईल साइन 18 लिहू शकतो का? 90 त्याच्यामुळे कॉसचा अँगल बनेल साइन. ओके 90 मायनस 18 72 चेंज केलेला नाही म्हणजे मी कॉस 72 ला साइन 18 लिहू शकतो का? ओके म्हणजेच या कॉस स्क्वेअर 72 ला मी जर घेतलं या ठिकाणी साइन स्क्वेअर तर 18 ॲज इट इज. दॅट्स इट. कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा हा फॉर्म्युला बनला कॉस ऑफ 2 थिटाचा 2 इंटू या ठिकाणी अँगल कोण आहे 18 चा कॉस ऑफ 2 इंटू 18 दॅट इज कॉस ऑफ 36. आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे कॉस ऑफ 36. मात्र कॉस 36 हा ऑप्शन नाही. मग ऑप्शन काय आहे तर या कॉसला मी जर असं लिहिलं तर साइन ऑफ किती लक्षात घ्या हा आहे कॉस ऑफ 36. मग मी हा कॉस ॲज इट इज ह्या 36 ला 90 मायनस 54 जर घेणार 90 मायनस 54 जर मी या ठिकाणी घेणार तर 90 मायनस 54 36 म्हणजे मी बदल केलेला नाही. ओके चला मग काय होईल हा 90 आहे म्हणून कॉसचा बनेल साइन आणि 54 ॲज इट इज साइन ऑफ 54. म्हणजे जर या ठिकाणी ऑप्शन मध्ये चेक कराल तर साइन 54 ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट आन्सर. 2024 या वर्षी विचारलेला प्रश्न आहे ए प्लस बी दिला या ठिकाणी ए प्लस बी इज इक्वल टू 225 डिग्री आणि कॅल्क्युलेट करायचं आहे कॉट ऑफ ए अपॉन 1 प्लस कॉट ए इंटू कॉट ऑफ बी अपॉन 1 प्लस कॉट बी. या ठिकाणी लक्षात घ्या आपण कॉटही कॅल्क्युलेट करू शकतो मात्र जे सोपं होईल त्यामध्ये आपण त्याला कन्वर्ट करत असतो. आता कॉट मध्ये कॅल्क्युलेट करण्यापेक्षा जर मी कॉटचं टॅन बनवलं तर ते या ठिकाणी आपल्याला सोपं जाईल इझी जाईल. मग काय करूयात हा कॉट ए ॲज इट इज इंटू हा कॉट बी ॲज इट इज. काय करू डिनॉमिनेटर मध्ये जो 1 प्लस आहे ना तर त्या कॉटला कन्वर्ट करूयात टॅन मध्ये म्हणजेच हा कॉट बनेल या ठिकाणी 1/tan ए हा कॉट बनेल या ठिकाणी 1/tan बी. ओके अँगल आपण चेंज करत नसतो. चला आता या ठिकाणी घ्या बघा जो डिनॉमिनेटर मध्ये आहे त्याची करा या ठिकाणी ॲडिशन. डिनॉमिनेटर मध्ये कोण आहे 1 प्लस 1/tan ए म्हणजेच या ठिकाणी बेस घेतला tan ए. आता क्रॉस मल्टिप्लाय 1 इंटू tan ए प्लस 1 समोर सेम tan बी क्रॉस मल्टिप्लाय कराल तर tan बी
+1. या ठिकाणी जो न्यूमरेटर मध्ये आहे कॉट, त्याला जर मी घेतलं 1/tan A 1/tan B, तर काय होईल या ठिकाणी बघा, tan A कॅन्सल, tan B कॅन्सल. ओके, म्हणजेच आपल्याकडे या ठिकाणी उरलं 1/1 + tan A इंटू 1/1 + tan B. दॅट्स इट. या ठिकाणी आपण जर दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर या ठिकाणी आपल्याला मिळेल बघा 1 × 1 1 आणि या ठिकाणी डिनोमिनेटर मध्ये 1 ने मल्टिप्लाय करा, ते मिळेल आपल्याला 1 + tan B प्लस tan A ने मल्टिप्लाय करा, tan A × 1 tan A इंटू tan A × tan B, ते मिळालं आपल्याला tan A tan B. या ठिकाणी जर बघाल तर 1/1 ॲज इट इज, tan A tan B tan A × tan B याची आपल्याला काही किंमत माहित नाही, पण आपल्याला जे दिलेलं आहे A + B = 225, त्याच्यावरून जर आपण त्याच्या किमती काढू शकलो, म्हणजेच मला सांगायचं आहे हा आहे बघा आपला A + B = हा आहे आपला 225. या दोन्ही साइडचे जर मी tan रेशो घेतले तर चालेल का? यस, बिलकुल चालेल. दोन्ही साइडचं घेतो आहे आपण, एका साइडचं घेत नाही. मग दोन्ही साइडचे घेतल्यानंतर या ठिकाणी मला सांगा tan A + B साठी मी काय फॉर्म्युला वापरणार? tan A + tan B अपॉन 1 - tan A × tan B. tan 225 म्हणजेच 1 असतो. tan 225 म्हणजे tan 180 + 45. 180 आहे टॅनचा रेशो, टॅनच राहणार म्हणजेच tan 45. तिसरा क्वाड्रंट आहे, तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये tan पॉझिटिव्ह आहे, त्याच्यामुळे tan 225 पॉझिटिव्ह. दॅट्स इट. या ठिकाणी हा जो 1 - tan A tan B आहे डिवाइड मध्ये, तो पलीकडे जाऊन करेल मल्टिप्लाय, म्हणजेच मला या ठिकाणी मिळेल बघा tan A + tan B = 1 ने मल्टिप्लाय जर केलं तर 1, ओके, मायनस 1 ने मल्टिप्लाय केलं तर tan A × tan B. म्हणजेच या ठिकाणी मला मिळालं tan A + tan B. हा tan A tan B जो मायनस आहे तो बरोबरच्या अलीकडे म्हणजे लेफ्ट हँड साइडला या ठिकाणी येऊन तो बनेल या ठिकाणी पॉझिटिव्ह, म्हणजेच प्लस tan A × tan B आणि बरोबरच्या पलीकडचा 1 जो आहे तो ॲज इट इज. या ठिकाणी मला लक्षात घ्या tan A कुणाची किंमत मिळाली या ठिकाणी? tan A + tan B + tan A × tan B. या ठिकाणी tan A + tan B + tan A × tan B या तिघांच्या जागी मी काय सबस्टिट्यूट करू शकतो, त्या ठिकाणी 1 पुट करू शकतो, म्हणजे त्या ठिकाणी मी पुट केलं 1, तर या ठिकाणी मला 1/1 + 1 2 आणि ही कुणाची व्हॅल्यू आहे आपण ज्याची काढत होतो, cot A/1 + cot A, cot B/1 + cot B, किती मिळाली 1/2. ऑप्शन मध्ये जर चेक कराल तर ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट आन्सर. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ अलाइड अँगल या ठिकाणी आपण कंप्लीट केलेले आहेत. 2024च्या CET परीक्षेपर्यंत आलेले सगळे PYQ आपण बघितलेले आहेत. चला भेटूयात नेक्स्ट सेशनमध्ये.